नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की पदविका म्हणजेच एखादा डिप्लोमा करत असताना मुक्त विद्यापीठामध्ये म्हणजेच जे आपलं महाराष्ट्राचं मुक्त विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, त्यामध्ये पदवीला प्रवेश घ्यावा का? आणि असा डबल प्रवेश घेतल्यामुळे काही पुढे जाऊन काही अडचण येईल का? किंवा मग मुक्त विद्यापीठाची पदवी घेतली तर ती खाजगी तसेच सरकारी कामांसाठी चालते का? यासंबंधीची माहिती आपण आज बघणार आहोत। आणि नुसतीच माहिती नाही तर सरकारी पत्र देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। मग ती UGCचे पत्र असो किंवा मुक्त विद्यापीठाचं पत्र असो किंवा मग आपलं महाराष्ट्र सरकारचं देखील पत्र असो, ही सगळी पत्र पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करतोय की पदविका डिप्लोमा करत असताना मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यावा का? तर जरूर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। उदाहरणादाखल आपण DED घेऊ, ज्याला आपण आता DLED म्हणतो, डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन। ठीक आहे, तर DED तुम्ही करत असताना म्हणजे 12वी झाल्यानंतर तुम्ही DEDला ॲडमिशन घेता, त्याच वेळेला तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये BA किंवा BComला प्रवेश घेऊ शकता। म्हणजेच काय, तर तुम्ही 3 वर्षामध्ये 5 वर्षाचा कोर्स करता। ठीक आहे, 2 वर्षाचं DED होतं प्लस त्यानंतर 3 वर्षामध्ये त्यासोबतच 3 वर्षामध्ये BA होतं। म्हणजेच काय, 3 वर्षात 5 वर्षाचा कोर्स या ठिकाणी आपला पूर्ण होतो। त्यामुळे याचा खूप आपल्याला फायदा होतो। आणि पुढे जाऊन याची काही अडचण येते का? तर काहीही अडचण येत नाही। ठीक आहे, प्रवेश असल्यामुळे, मुक्त विद्यापीठाला प्रवेश असल्यामुळे याचा पुढे जाऊन याची काहीही अडचण येत नाही, काहीही प्रॉब्लेम येत नाही। ठीक आहे, हे बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, NAC नामांकित अ श्रेणी। ठीक आहे, अ श्रेणी दिलेली आहे NACने। वरती तुम्हाला लिहिलेलं या ठिकाणी दिसत असेल की सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने 2 वेळा सन्मानित मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे स्वच्छ कॅम्पस रँकिंग 2019 हे मानांकन देखील आपल्या या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला प्राप्त झालेलं आहे। ठीक आहे, आणि जेही मुक्त विद्यापीठं पूर्ण देशामध्ये आहेत, त्यामध्ये सर्वात वरच्या विद्यापीठांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नंबर लागत असतो। ठीक आहे, अशा पद्धतीचा माननीय यशवंतराव चव्हाणांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला मुक्त विद्यापीठामध्ये नाशिकच्या मुख्य शाखेमध्ये आपल्याला बघायला मिळतो। तर या ठिकाणी तुम्हाला हे पहिलं पत्र दाखवतो, UGCचं पत्र आहे। ठीक आहे, हे UGCचं मान्यता पत्र आहे। हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल डिसेंबर 1992 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला UGCने मान्यता दिलेली आहे। ठीक आहे, हे बघा वरतीच दिसते ना, लेटर ऑफ रिकॉग्निशन फ्रॉम UGC। ठीक आहे, हे सर्व पत्र फार जुनं असल्यामुळे या ठिकाणी क्लिअर नाही आहे। तुम्हाला वाचायचं असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता। ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओची क्वालिटी पहिल्यांदा वाढवून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये। ओके, ठीक आहे, तर हे दुसरं पत्र आहे UGCचंच। ठीक आहे, तर हे पत्र कशाबद्दल आहे, तर ज्या म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की ज्या मुक्त विद्यापीठाच्या पदव्या आहेत किंवा प्रमाणपत्र असतात किंवा एखादी जे पदविका असतात, ठीक आहे, ह्या मान्यता प्राप्त आहेत का? तर त्यासाठी UGCचं हे पत्र आहे। संपूर्ण पत्र तुम्हाला वाचायचं असल्यास तुम्ही वाचू शकता, परंतु ज्या खालच्या 2-3 ओळी महत्त्वाच्या आहेत ते हायलाईट करून मी तुम्हाला वाचून दाखवतो। ठीक आहे, हे बघा, मे आय देअरफॉर रिक्वेस्ट यू टू degrees, diploma, certificates awarded by the open universities in compliance with the UGC notification on specific, हे बघा, specific of degrees equivalent to the corresponding awards of the traditional universities in the country. ठीक आहे, म्हणजे ज्याप्रमाणे जी पारंपरिक विद्यापीठ आहेत, पुणे विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, कोल्हापूर, या विद्यापीठांच्या पदव्यांना समतुल्य समकक्ष अशा पदवी ही मुक्त विद्यापीठाची असते। या ठिकाणी स्पष्ट असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, या ठिकाणी स्पष्ट असं म्हटलेलं आहे।
त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या पदव्यांना शासनाची मान्यता आहे का, UGCची मान्यता आहे का, हा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्या प्रश्नांचं निरसन या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. UGCचं पत्र आहे, वरती लोगो दिसत असेल तुम्हाला, 5 मे 2004चं हे पत्र आहे. ठीक आहे. तर शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी हे महाराष्ट्र शासनाचं. ठीक आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना हे बघा, मुक्त विद्यापीठाच्या समकक्षता व शासन मान्यता. ठीक आहे. या ठिकाणी संपूर्ण लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण, हे बघा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने अधिनियमाद्वारे कायदा क्रमांक 20/1989 या अधिनियमाद्वारे स्थापन केलेले विद्यापीठ असून, हे बघा, स्थापन केलेले विद्यापीठ असून त्यास विद्यापीठ अनुदान आयोगानेही मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे या विद्यापीठाची पदवी इतर विद्यापीठांच्या पदवीशी समकक्ष आहे. हे बघा दिसतंय. त्यामुळे या विद्यापीठाची पदवी ही इतर विद्यापीठांच्या पदवीशी समकक्ष आहे. ठीक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे, हे आपण वरती पाहिलेलंच आहे किंवा मागेही पाहिलेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता, हे बघा, ज्यांना वाटतं ना की MPSC देता येईल का वगैरे वगैरे, त्यासाठी हे बघा MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची या ठिकाणी मान्यता आहे. तेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय म्हटलेलं आहे तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे संविधी मान्य असल्यामुळे, ठीक आहे, संविधान मान्य असल्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज, हे बघा, आपल्या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज देखील इतर मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवीधर उमेदवारांकडून आलेल्या अर्जाप्रमाणेच आयोगाकडून विचारात घेतले जातील. म्हणजेच काय तर तुम्हाला MPSC देता येणार आहे. ठीक आहे. काहीही प्रॉब्लेम MPSC देण्यासाठी होणार नाही आहे. हे बघा आता या ठिकाणी पण दिलेलं आहे. ठीक आहे. विद्यापीठ आयोगाने मान्यता दिलेली विद्यापीठे राज्य सेवेतील पदांसाठी पदविकास मान्यता. ठीक आहे. हे सर्व आहे खाली, तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. हे पत्र या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र होतं, ते देखील तुम्ही वाचून घेतलं असेल. तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. D.Ed असेल किंवा इतर एखाद्या डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर त्यासोबत तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये पदवीला ॲडमिशन घेऊ शकता, करू शकता. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु मग आता तुम्ही असं म्हणू शकता की UGCने गेल्या काही महिन्यांमध्ये डबल डिग्रीला पण ॲडमिशन दिलेलं आहे. ठीक आहे. पण त्या ठिकाणी ती डबल डिग्री ही एक दूरस्थ शिक्षण म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी असली पाहिजे आणि एक रेग्युलर युनिव्हर्सिटी असली पाहिजे, तेव्हा ती चालते. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही B.Ed करताय. ठीक आहे. तुम्ही B.Ed करताय पुणे विद्यापीठामध्ये आणि त्याच वेळेला तुम्हाला MA करायचं आहे, ते तुम्ही मुक्त विद्यापीठामध्ये करू शकता. तर ते दोनही डिग्र्या तुमच्या मान्य होणार आहेत. असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालं असेल. काही शंका असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.